नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मसूर डाळीची आमटी. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मसूर डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता ही 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे. तर इथे मी गॅस चालू करून गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे गरम करून. आता यामध्ये डाळ टाकायची आपल्याला. थोडीशी हळद हलवून घेऊ एकदा. आता हे आपल्याला एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचे डाळ. तर 10 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. आता इथे मी गॅस बंद करते. इथे आपली डाळ शिजून तयार आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथे मी गॅस चालू करून परत एकदा कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे आपल्याला. तेल गरम झाल्यानंतर थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकायचे. अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याचे पाणी टाकायचे आपल्याला 4. इथे लसूण ठेचून घेतलेला आहे मी. त्यानंतर इथे एक मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला एक मीठभर परतून घ्यायचे कांदा. त्यानंतर इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हे आपल्याला एक मऊ होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचे टोमॅटो. आता यामध्ये आपल्याला मसाले मिक्स करायचे. इथे 1 चमचा लाल तिखट घेतले मी. पाव चमचा हळद. हे मिक्स करून घेऊया. कोथिंबीर थोडीशी टाकायची आपल्याला. कोथिंबीर तर मसाल्याबरोबर परतली म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो डाळीमध्ये. आता इथे आपल्याला डाळ मिक्स करून घ्यायचे. इथे मी पातेल्यात डाळ शिजून घेतलेली आहे. तुम्हाला गडबड असेल तर कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. आता इथे मी गॅस मोठा केलाय. आता एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. तर आपली डाळ उकळली आहे. इथं मी मॅश नाही करून घेतले डाळ. अशीच मला अख्खी आवडते. तुम्हाला हवी असली तर तुम्ही मॅश करून घेऊ शकता. तर इथे डाळ उकळली आहे. ते 5 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचे झाकण ठेवून. तर 2-3 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. तर इथे मी गॅस बंद करते. आता तुम्ही बघू शकता आपली मसूर डाळची आमटी तयार आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.